नमस्कार मित्रांनो, SSPB ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 26 फेब्रुवारी 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. तर पाहूया माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती. इथे स्क्रीनवर पाहू शकता आपण जे शुक्रवारी लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या लेवलला पहा मार्केटने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आपल्या ह्या दोन लेवल होत्या ज्या 22,300 आणि 22,200. ह्या लेवलमध्येच मार्केट बघा राहिलेलं दिसतंय तुम्हाला. आणि ह्या लेवलमध्येच बघा आपल्याला एक ट्रेड लाईन गेलेली भेटली इथे आणि या ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला इथे एक आपल्याला छोटंसं ट्रेड भेटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मार्केट बघा एका रेंजमध्येच राहिलेलं आहे. आपल्या ह्या लेवलला शुक्रवारी एकच ट्रेड भेटला. इथून तशी ट्रेड लाईन दिलेली आहे. ट्रेड लाईन ड्रॉ करायला मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉईंट आपल्याला कनेक्ट करायचे आहेत कॅन्डलच्या. तर आता आपण आपल्या सोमवारच्या ट्रेडिंगसाठी ॲनालिसिस करूया. यासाठी आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे आहेत. यापूर्वी हे सर्व मी डिलीट करतो चार्टवरचं आणि मग आपण फ्रेश लेवल ड्रॉ करूया. हे सर्व मी डिलीट केलेलं आहे आणि आता आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत. तर लेवल कशा ड्रॉ करायच्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक तर डिमांड आणि सप्लाय झोन फाइंड करून आपल्याला लेवल ड्रॉ करायच्या. डिमांड आणि सप्लाय झोन आपल्याला मोठ्या मोठ्या कॅन्डल शोधायच्या चार्टवरती आणि त्याप्रमाणे आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे आहेत. आणि दुसरी मेथड आपली ऑप्शन चेनवरून. ऑप्शन चेनवरती आपल्याला कॉल आणि पुट साईडचा चेंज इन ओपन इंटरेस्ट बघून आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत. तर आपण आज पण ऑप्शन चेनच्या मदतीनेच लेवल ड्रॉ करूया. त्यासाठी आपल्याला NSE ट्रेडर ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही NSE ट्रेडर ही वेबसाईट ओपन केलेली आहे. ही वेबसाईट तुम्हाला गुगलवरती तुम्ही सर्च केल्यावरती तुम्हाला भेटेल निफ्टी ट्रेडर म्हणून. निफ्टी ट्रेडर म्हणून तुम्ही गुगलमध्ये सर्च केले की तुम्हाला भेटेल. तर इथे आपल्याला आता चेंज इन OI दोन्ही साईडचा पाहायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत. तर आता लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला पहिला आपण कॉल साईडचा डेटा पाहूया. कॉल साईडला सगळ्यात जास्त चेंज इन OI कुठल्या स्ट्राईक प्राइसला पडलेलं आहे ते पहिलं शोधायचं. आता इथे तुम्ही पाहू शकता सगळ्यात जास्त आपल्याला कुठे दिसतंय इथे 58,261. आता ही 58,261 ही लेवल 22,300 ची लेवल आहे. आता ही 22,300 ची लेवल आपल्याला चार्टवरती ड्रॉ करायची आहे. तर आता आपण 22,200 ची लेवल इथे ड्रॉ करूया. यासाठी तुम्ही चार्टवर पाहू शकता इथे राईट साईडला जे तुम्हाला आकडे दिसत आहेत नंबर्स हे ह्या स्ट्राईक प्राइस आहेत. ह्या स्ट्राईक प्राइस इथे ऑप्शन चेनमध्ये पण तुम्हाला दिसतील. तर आता इथे 22,300 ची स्ट्राईक प्राइस कुठे आहे आपण शोधूया. 22,310 इथे दिसते तुम्हाला 22,300 ची लेवल. आता हे ड्रॉ करायची आपल्याला. ड्रॉ करण्यासाठी आपल्याला इथे टूल्स मधून एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची. त्याची हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला इथे 22,300 ला प्लॉट करायची. ही झाली आपली पहिला रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स आणि सपोर्ट कसा पाहायचा ते मी तुम्हाला सांगितलंय ऑप्शन चेन वरती. कॉलचा जो डेटा असतो तो पूर्ण रेजिस्टन्स असतो आणि पुटचा जो डेटा असतो तो सपोर्ट असतो. अशा प्रकारे पण तुम्ही चार्टवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता. तर हा झाला आपला पहिला रेजिस्टन्स. आता आपल्याला अजून दुसरा एक रेजिस्टन्स पाहूया. आता 58,261 ह्याच्यापेक्षा कमी कोणत्या स्ट्राईकला ओपन इंटरेस्ट आहे ते पाहूया. 58,000 नंतर पहा इथे 30,686. तर आपल्याला 30,686 ची कुठली स्ट्राईक प्राइस आहे 22,250. तर आपल्याला ही 22,250 नाही घ्यायची. आपल्याला 22,200 घ्यायची आणि आपल्याला 100 पॉईंटच्या लेवल घ्यायच्यात. आपल्याला 50 पॉईंटची लेवल नाही घ्यायची. तर आता आपण चार्टवरती 22,200 ची लेवल ड्रॉ करूया. 22,200 वरती असणार इथे. सॉरी 22,200 खाली असणार. हे पहा इथे दिसते तुम्हाला. इथे आपण ड्रॉ करूया हॉरिझॉन्टल लाईन घेऊन. इथे एक आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे. त्याच्यानंतर अजून आपण पाहूया
आता त्याच्यापेक्षा अजून कमी कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे ते शोधूया. 58,000 झालं आपलं आणि 15,250 आणि ही 30,686. आता अजून कमी कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे इथे पाहू शकता 38,544. आता ही पण आपल्याला स्ट्राईक प्राइस घ्यायची आहे 22,400 ची. इथे 22,400 हे पहा इथे झालं आपल्याला. इथे 3 रेजिस्टन्स भेटलेले आहेत. 3 म्हणजे 2 रेजिस्टन्स आहेत आणि हा आता सपोर्ट आहे कारण हा ब्रेक झालेला आहे. सॉरी, हा आता ब्रेक झाला आणि हा पण आता रेजिस्टन्सच बनलेला आहे. तर आपल्याला क्लोजिंग प्राइसच्या वरती 3 लेवल भेटलेले आहेत आणि आता आपण क्लोजिंग प्राइसच्या खाली 3 लेवल म्हणजे 300 पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता आपण त्यासाठी पुट साईडचा डेटा पाहूया. कोणत्या स्ट्राईक प्राइसला जास्त ओपन इंटरेस्ट पडलेला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता पुट साईडच्या डेटामध्ये आता इथे 33,254 एवढा ओपन इंटरेस्ट पडलेला आहे. आता ही 33,254 जी स्ट्राईक प्राइस आहे ती 22,200. आता ही 22,200 आपण ऑलरेडी आता ड्रॉ केलेली आहे. तर आता आपण त्याच्यापेक्षा कमी अजून कोणत्या स्ट्राईक प्राइसला ओपन इंटरेस्ट आहे ते पाहूया. पुट साईडला 33,000 नंतर कमी इथे पहा 17,017. तर ही 22,000ची स्ट्राईक प्राइस आहे. आता ही 22,000ची स्ट्राईक प्राइस आपल्याला चार्टवरती ड्रॉ करायची आहे. इथे कुठे तुम्हाला दिसतंय 22,000 हे पहा इथे. ही पण एक आपण ड्रॉ करूया. त्याच्यानंतर अजून त्याच्यापेक्षा कमी कोणत्या स्ट्राईक प्राइस आहे 21,950. त्याच्यानंतर इथे पहा तुम्ही 16,254 21,800 21,800च्या स्ट्राईक प्राइसला आहे. पण मला वाटतं शक्यतो ती जास्त लांबची होते. 21,800 21,800 ही लय लांब होते स्ट्राईक प्राइस. थोडे आपल्याला जवळच्या पाहायच्या क्लोजिंग प्राइसच्या जवळच्या घ्यायच्या. तर आपण इथे एक 22,100ची घेऊया. इथे 22,100ची आहे ती घेऊया स्ट्राईक प्राइस. आता आपल्याला इकडे क्लोजिंग प्राइसच्या खाली 3 लेवल भेटले आहेत 1, 2, 3 आणि क्लोजिंग प्राइसच्या वरती 2 लेवल आहेत 1 आणि 2. पाहू शकता तुम्ही आपली एक लेवल राहिलेली आहे कॉल साईडची. इथे बघा 55,660 ह्या एक स्ट्राईक प्राइसला जास्त ओपन इंटरेस्ट आहे 22,500च्या स्ट्राईक प्राइसला. तर आता ती पण आपल्याला चार्टवरती ड्रॉ करायची आहे. 55,660 स्ट्राईक प्राइस आहे 22,500. 22,500ची स्ट्राईक प्राइस आपल्याला कुठे इथेच असणार कुठेतरी. ती पण एक ड्रॉ करूया आपण. अशा प्रकारे आपल्याला मंडेच्या ट्रेडिंगसाठी लेवल्स भेटलेले आहेत. तर आता ह्या लेवल्सला आपल्याला एक झोन तयार करायचा आहे. झोन तयार करण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ज्या कॅन्डलला या लेवलला ज्या कॅन्डलनी रिजेक्शन आलेलं आहे ते रिजेक्शनला आपण अजून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आता इथे पहा इथून रिजेक्शन आलेलं आहे. मग इथे पण आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. त्याच्यानंतर इथे तर नाही आहे, इथे पण आपण खाली घेऊया इकडे. त्यानंतर इथे पहा इथून वरतून आले रिजेक्शन. त्याच्यानंतर इथे पण पहा इथून खालून रिजेक्शन आहे ते पण ड्रॉ करूया. आता इथे वरती तर आपल्याला लेवल नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लेवल भेटलेले आहेत. क्लोजिंग प्राइसच्या वरती 3 आणि क्लोजिंग प्राइसच्या खाली 3. आणि अजून एकदा सोप्या पद्धतीत जर ड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन चेन पण पाहायची काही गरज नाहीये. फक्त तुम्ही ही जी क्लोजिंग प्राइस आहे शुक्रवारची जी क्लोजिंग प्राइस आहे ह्याच्यावरती जे राऊंड फिगरवाले स्ट्राईक प्राइस असतील त्यावरती आपल्या 3 स्ट्राईक प्राइस घ्यायच्या आहेत आणि क्लोजिंग प्राइसच्या खाली 3 राऊंड फिगरवाल्या स्ट्राईक प्राइस घ्यायच्या आहेत 100-100च्या. अशा प्रकारे पण तुम्ही हा लेवल ड्रॉ करू शकता.
फक्त क्लोजिंग प्राइसच्या वरती 300 पॉईंट आणि क्लोजिंग प्राइसच्या खाली 300 पॉईंट. तुम्हाला ऑप्शन चेन पण पाहायची काय गरज नाहीये. ऑप्शन चेन न पाहता पण तुम्ही अशा लेवल ड्रॉ करू शकता. फक्त क्लोजिंग प्राइसच्या वरती 300 पॉईंट आणि क्लोजिंग प्राइसच्या खाली 300 पॉईंट अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता लेवल. जर तुम्हाला ऑप्शन चेन वरून जास्त जर कन्फ्युजन येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे पण ड्रॉ करू शकता. तर आता आपण जरा डेली कॅन्डलवरती आपण नजर टाकूया. डेली कॅन्डल काय आपल्याला सांगते. तर इथे डेली कॅन्डल तर आपल्याला काही एवढं इंडिकेशन देत नाही. फक्त जास्त सेलिंग झालेलं एवढंच आपल्याला दिसतंय. शुक्रवारी पॅटर्न कुठलाही बनलेला नाहीये. तर आता उद्या आपला ट्रेडिंग शक्यतो आपल्याला कॉल साईडलाच थोडंसं वाटतंय मला. कॉल साईडला एंट्री बनेल. पाहूया उद्या आपल्याला कशा प्रकारे एंट्री भेटतात. तर हे होतं मंडेचं आपलं प्रिडिक्शन. तर पाहूया मंडेला आपल्याला कसे काय ट्रेड भेटत आहेत. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.